ಬೆಳಗಾವಿಯ ಸದಾಶಿವನಗರ ಮತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರ ನಗರಗಳಲ್ಲಿ ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬದ ಸಡಗರ ಮನೆ ಮಾಡಿದೆ. ಇಲ್ಲಿನ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿಗಳ ವತಿಯಿಂದ ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದ್ದ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಸೌಹಾರ್ದತೆಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಯಿತು. ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಗೆಯಲ್ಲಿ ಮಿಂಚಿದ ನೂರಾರು ಮಹಿಳೆಯರು ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಪರಸ್ಪರ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಜಾನಪದ ನೃತ್ಯಗಳ ಸಂಭ್ರಮ ಮತ್ತು ಗಣ್ಯರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕಳೆಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಿತ್ತು. ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಸದಾಶಿವನಗರ ಮತ್ತು ಅಂಬೇಡ್ಕರ ನಗರದ ನಿವಾಸಿಗಳು ಮಕರ ಸಂಕ್ರಾಂತಿ ಹಬ್ಬವನ್ನು ಅತ್ಯಂತ ಸಡಗರ ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸಿದರು. ಈ ಭಾಗದ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಿಗಳ ವತಿಯಿಂದ ವಿಶೇಷ ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ನೂರಾರು ಮಹಿಳೆಯರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಗೆ ತೊಟ್ಟು ಪರಸ್ಪರ ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುವ ಮೂಲಕ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯ ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಂಡರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿದ್ದ ಗಣ್ಯರು ಮಾತನಾಡಿ, ಸಂಕ್ರಾಂತಿಯು ಕೇವಲ ಸುಗ್ಗಿಯ ಹಬ್ಬವಲ್ಲ, ಇದು ಸೌಹಾರ್ದತೆಯ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿಯ ಸಂಕೇತ. ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲದಂತೆ ನಮ್ಮ ಮಾತು ಮತ್ತು ಬಾಂಧವ್ಯ ಸಿಹಿಯಾಗಿರಲಿ ಎಂದು ಹಬ್ಬದ ಮಹತ್ವವನ್ನು ಸಾರಿದರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಮುಖ ಆಕರ್ಷಣೆಯಾಗಿ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ಕಿಶೋರಿಯರಿಂದ ಆಕರ್ಷಕ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ನೃತ್ಯ ಪ್ರದರ್ಶನ ಜರುಗಿತು. ಜಾನಪದ ಗೀತೆಗಳಿಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕುವ ಮೂಲಕ ನೆರೆದಿದ್ದವರ ಗಮನ ಸೆಳೆದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಕೇವಲ ಹಬ್ಬದ ಆಚರಣೆಯಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಸಮಾಜದ ವಿವಿಧ ವರ್ಗಗಳ ಮಹಿಳೆಯರನ್ನ ಒಗ್ಗೂಡಿಸಿ ಸೌಹಾರ್ದತೆ ಮೆರೆಯಲು ವೇದಿಕೆಯಾಯಿತು. ಸ್ಥಳೀಯ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಹಿರಿಯರು ಈ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಗರ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಹಾಲ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದು ಹಳದಿ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಸಾರಿ ಪ್ರಥಮವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಾ ಮಹಿಳೆ ಸಂಘದವರು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ ತಮ್ಮ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರತಿ ಬಾರಿ ಹೀಗೆ ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೇವೆ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಇಷ್ಟು ಹೇಳಿ ಒಂದೆರಡು ಮಾತುಗಳನ್ನು ಮುಗಿಸುತ್ತೇವೆ. हळदी कुंकूचा कार्यक्रम आज आणि यावर्षी पहिल्यांदा सादर करण्यात येत आहे. त्याकरिता छोट्या प्रमाणात हा कार्यक्रम सादर होत आहे. पण या गोष्टीचा आम्ही सर्वांनी हमी देऊया की याच्या पुढे हा कार्यक्रम खूप मोठ्याने सादर करूया. तुमच्या सर्वांची साथ आहे ना? या सर्वांच्या सहकार्यानं आपण खूप मोठ्याने याच्या पुढचा कार्यक्रम सादर करूया. हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे सौभाग्यवतीचं हे लेणं आहे. सर्वात महत्वाचं लेणं म्हणजे हळदी कुंकू, होय की नाही? खूप संपत्ती असली तर आपल्याला मनाला समाधान होतं, परंतु हळदी कुंकू त्याच्यापेक्षाही मोठं हे लेणं आहे. त्याकरिता महिलांना सगळ्यात महत्वाचं लेणं म्हणजे कोणतं? तर हळदी कुंकूचं भाग्य, होय की नाही? स्वर्गापेक्षाही सर्वात मोठं हे सुख आहे. तर सर्वांना प्रथमतः भोगी आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर त्याचबरोबर वाण म्हणजे काय? वाण म्हणजे एखादी वस्तू सौभाग्यवतीला एकमेकांना देण्याचं एक साधन आहे. यामुळे काय होतं? तर एकमेकांमध्ये मैत्री वाढतं, प्रेम वाढतं, एकमेकांच्या मनातील आचार विचारांची देवाणघेवाण होते. यामुळं सगळ्यांच्या मध्ये जवळीक साधली जाते. म्हणून हा सण आम्ही हिंदू धर्मामध्ये साजरा करतो. त्याचबरोबर आचार विचारांच्या देवाणघेवाणामुळं आपली ही जी हिंदू संस्कृतीची परंपरा आहे ती टिकून राहते. त्याकरिता आपण काय केलं पाहिजे? आम्ही सर्वजण आमच्या घरापासूनच ही संस्कृती आमच्या मुलांच्या मध्ये घडवून आणायचा आम्ही प्रयत्न करूया. तर पहा, आता हळूहळू या सगळ्या सणांचं महत्त्व कमी होत आलेलं आपल्याला दिसून येते, होय की नाही? मकर संक्रांत म्हणजे काय? काही जणांना सांगताच येत नाही. दसरा म्हणजे काय? का साजरा केला जातो? दिवाळी का साजरा केली जाते? तर याचं महत्त्व, प्रत्येक सणाचं महत्त्व आम्ही आमच्या मुलांच्या मनामध्ये रुजू करायला पाहिजे. तर प्रत्येक सणाचं महत्त्व आमच्या मुलांना आम्ही समजावून देऊ शकतो. मग त्याचं महत्त्व आमच्या मुलांना कळतं. जर आम्ही प्रत्येक जण महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न केलो की आमची परंपरा टिकून राहते आणि पुढच्या पिढीला सुद्धा आम्ही याचा वारसा देऊ शकतो. विनोद कुलकर, KMM न्यूज, बेळगावी.